चंदगड तालुका हा एक ऐतिहासिक इतिहास असलेला तालुका आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण. चंदगड तालुक्यामध्ये आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादावर चाललेला वाद झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण म्हणाले, चंदगड तालुका हा एक ऐतिहासिक इतिहास असलेला तालुका आहे. चंदगड तालुका हा एक राजकीय वळण घेत एक वेगवेगळ्या वळणावर जात आहे. राजकीय अक्षापोटी तालुक्याची बदनामी करत आहेत. ते कुठेतरी थांबलं पाहिजे, असं मत कल्लाप्पा भोगण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी बोलताना काय म्हणतात ते पहा. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश येणापुरे, चंदगड. नमस्कार. प्रथमतः चंदगड मधल्या आम जनतेला की हा पर्जन्य काळ चालू असताना आपण दक्षता आणि सतर्कतेनं, पाऊस जास्त असल्यामुळे आपण आपल्या जीवनाची आणि आपल्या आयुष्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत पाहता चंदगड तालुका हा एक ऐतिहासिक चंदगड असणारा आणि याला इतिहास असणारा हा चंदगड तालुका आहे. पण राजकीय वळण वेगळ्या पद्धतीनं लागून या चंदगड तालुक्याची बदनामी होण्याचे जे प्रकार जे चालले ते थांबायला हवे. प्रत्येकाला पदे मिळत असतात, प्रत्येक जर पदावर जात असतो, मात्र त्या पदावर गेल्यानंतर सोनं करायचं का काय करायचं हे प्रत्येकानं ठरवायचं असतं. अनेक जण आज नको त्या सोशल मीडियावरती काही बातम्या देऊन चंदगड तालुक्याची बदनामी होणे किंवा प्रत्येक गावात कुठेतरी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या गावची बदनामी होणे हे थांबलं पाहिजे. तसं पाहिलं तर कालची एक बाईट बघितली आणि ह्या बाईटमध्ये एक उल्लेख केला गेला. आमचे माजी मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी डायरेक्ट आरोप केला की यांनी आयते बाहेरचे जे उमेदवार घेतलेत आणि बाहेरचे उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवली. एकंदरीत आम्ही गेलो, ते सुरुवातीला प्रवेश केला त्या पक्षामध्ये आणि त्यानंतर नेत्याने आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला जे दिलेली पदं आहेत किंवा निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली त्याचं आम्ही सोनं केलं. आम्ही एकंदरीत पाहता समाजकारण करत असतो. राजकारणाचा कुठलाही भाग नाही. प्रत्येकानं करावं ते समाजकारण करावं, कारण जनतेचं आपण घेत असताना जे मत जे आहे ते जनतेचं बहुमोल मत घेतलेलं असतं आणि ते समाजासाठी खर्च करावं लागतंय. ज्या सचिन बल्लाळांनी बोललेल्या बाहेरचे आणलेले उमेदवार असं म्हटलंय, पण सचिन बल्लाळांना स्वतः चिंतन करावं. स्वतः मागच्या वेळेला जिल्हा परिषदचे सदस्य झाले त्या काळात त्यांनी काय केलं, कुणाच्यामुळे निवडून आले आणि कुणाच्या घरी जाऊन बसले, हे त्यांनी पहिलं आपलं स्वतःचं आरशात चित्र बघावं आणि ठरवावं की याला कुणाला सल्ला द्यावा, काय करावं. ज्या ज्या वेळेस जे जे मोठे नेते आहेत ते प्रत्येक जण आपल्या सामाजिक बांधिलकी जपून काम करत असतात, पण पाठीमागच्या कार्यकर्त्यांनी काय बोलावं आणि काय करावं हे त्यांनी आपल्या लेवलनं ठरवावं. कुणावरही टीका करणं म्हणजे मोठेपणा नव्हे आणि या टीकेतून तालुक्यातली बदनामी थांबवावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि एकंदरीत पक्ष जरी त्यांचा मोठा असला, आम्ही जरी पक्षात त्यांच्या नसलो तरी इतर बाबतीत राज्य स्तरावर असू देत, केंद्र स्तरावर ही एकत्रच आपण लढत आपण एकत्र गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने कामकाज चालू असताना आपल्या तालुक्यात कुठेही अशी गालबोट लागू नये अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.